परिवाराचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ अर्थतज्ञ, थोर साहित्यिक आणि सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्रीकांतजी मोरे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टन सोहळ्यानिमित्त सर्व राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून अशा शुभेच्छांचा वर्षाव केला। मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा, मनोरमा बँकेचे चेअरमन, ज्येष्ठ अर्थतज्ञ, थोर साहित्यिक, मातृहृदयी कवी माननीय श्रीकांतजी मोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त राजकीय, सामाजिक, साहित्यिक, प्रशासकीय तसेच सर्व स्तरातील मान्यवरांनी श्रीकांतजी मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। त्या वर्षावाने ते अक्षरशः भारावून गेले। श्रीकांतजी मोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मनोरमा परिवाराच्या वतीने अभिनव साहित्य संमेलनाचे आयोजन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। या साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले। त्यास रसिकांनी भरभरून दाद दिली। दुसऱ्या सत्रात अतुल बेल्हे यांनी अनेक सुंदर भावगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। समारोप सत्रात गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले, त्यालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांची श्रीकांत मोरे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती। सर्वांनी त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले। त्याचबरोबर सर्व कलाकारांचा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पोलीस उपायुक्त विजय कबाडे, माजी आमदार दिलीप माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा, जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या संचालिका अस्मिताताई गायकवाड, मनोरमा बँक बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे, संचालक सुमित मोरे, संचालिका रुचा मोरे पाटील यांची यावेळेस उपस्थिती होती। शेवटी श्रीकांत मोरे यांचा नागरी सत्कार करून केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, ज्येष्ठ उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी महापौर सुशीला आबुटे, बाजार समितीचे संचालक सुरेश हजापुरे, माजी जिल्हा निबंधक अशोक भांडवलकर, युवा नेतृत्व श्रीकांत घाटगे, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या संचालिका संगीता फाटे, मोहोळ नागरी बँकेचे चेअरमन नंदकुमार फाटे, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक दिनकर देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी संचालिका सुनीता पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पद्माकर कुलकर्णी, संचालक गणपत कदम, संचालक सुरेश शहापूरकर, विकास सकरी, सुहास भोसले, संचालक गजेंद्र साळुंखे, तुला साळुंखे, संचालक दत्तात्रय मुळे, चार्टर्ड अकाउंटंट मोइनुद्दीन नदाफ, चार्टर्ड अकाउंटंट ऋषिकेश शहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे शिवाजी शिंदे, डॉक्टर नसीमा पठाण, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह कल्याण शिंदे, पद्माकर कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य मोरे, सचिव माधवराव गव्हाणे, सुप्रसिद्ध कवी कालिदास चौंडेकर, देवेंद्र औटी, विमलताई माळी, मारुती कटकधोंड, सुनेत्रा पंडित, राजेंद्र भोसले, रेणुका बुधारम, माधव कुलकर्णी, संध्या हेबाळकर, पुष्पा करे, रामप्रभू माने, प्रांजली मोहीकर, सुनंदा साळुंखे, नितीन जाधव, साई महिला मंडळाच्या पदाधिकारी अभिंजली जाधव, सुनीता गरड, स्वाती पवार, माधुरी चव्हाण, मृणालिनी मोरे, मनोरमा बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी, मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी, कविता बँकेचे सीईओ शिवाजी ठाकरे, मनोरमा परिवारातील कर्मचारी, संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभिनव मराठी साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्वेता हुल्ले यांनी केले।